आठवड्याभरापासून सुरू असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळामुळे बट्ट्याबोळामुळे केवळ प्रवाशांनाच नाही तर देशभरामधल्या फूल उत्पादकांना देखील मोठा आर्थिक फटका बसलाय। लग्नसराईचा मोसम सध्या सुरू आहे, फुलांची मागणी देखील वाढतेय। मात्र या सुगीच्या दिवसामध्ये इंडिगो एअरलाइन्स ज्या पद्धतीचा गोंधळ झाला, या इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळाचा फूल उत्पादकांना फटका बसलेला दिसतोय। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 10 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसलाय। देशांतर्गत दररोज सुमारे 40 लाख गुलाबांच्या फुलांची वाहतूक होते, ज्यामधील 25% म्हणजे 10 लाख गुलाब हे विमानाने पाठवले जातात। इंडिगोच्या गोंधळामुळे ही गुलाब विविध विमानतळावरती पडून राहिलेली आहेत। सध्या एका गुलाबाची किंमत 20 रुपये आहे। या हिशोबाने गेल्या 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अंदाजे 10 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। याची भरपाई नेमकी कोण करणार, हा प्रश्न आता विचारला जातोय। माझं रोजचं प्रोडक्शन 8000 स्टेम्स आहेत। त्यापैकी 2000 स्टेम विमानाने मी दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी यांना पाठवत होतो। परंतु गेल्या 4 ते 5 दिवसापासून इंडिगो एअरलाइनच्या डिस्टर्बन्समुळे माझे बॉक्स पुणे एअरपोर्टला पडून आहेत। पर डे साधारणतः 40,000 रुपये नुकसान होतंय आणि 5 दिवसाचं कॅल्क्युलेट केलं तर 2 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। रोज आमचे कमीत कमी पूर्ण मावळामधून 1,80,000 ते 2 लाख फुलं पूर्ण विमानाने जातात आणि परदेशात पण आमचे कमीत कमी 40 ते 50,000 पर वीकली फुलं जातात, तर ते पण पूर्ण नुकसान झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।